हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर व्लॉगिंग सुरू करून आता मला खूप सारे दिवस झालेले आहे. तर मी ना माझ्या आयुष्यामधले चेंजेस काही तुम्हाला सांगू इच्छिते. बाय द वे मी चेंजेस सांगण्याआधी जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज माझ्या पेजला जाऊन नक्की माझे व्लॉग्स बघा. तुम्हाला फार मज्जा येणार माझी बडबड ऐकायला. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय हे मी तुम्हाला नाही सांगणार, तर तुम्हीच ठरवा की तुम्हाला आवडेल की नाही मला रोज बघायला म्हणून. बरं, तर व्लॉगिंग नंतर माझ्या आयुष्यातले चेंजेस मी सांगते तुम्हाला. पहिली गोष्ट तर खूप ॲक्टिव्ह राहतो आपण. कारण मी खरंच सांगते गाईज, व्लॉगिंगच्या आधी माझं आयुष्य एकदम असं डल होतं म्हणा. आपण आपल्याच आयुष्याचे मालक असतो. आपण आपल्या मनासारखं करतो. हां, पुढे ढकलू, पुढे करू. बट आता कुठेतरी मला आहे ना असा एक हे राहतो, की नाही यार मला रेकॉर्ड करायचंय, मला ते तुम्हाला दाखवायचंय. सो मी ना खूप असा ॲक्टिव्हनेस आणते माझ्या अंगात, की नाही आता मला इथे ॲक्टिव्ह राहायचंय आणि हे मला नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवायचंय. सो पहिली गोष्ट तर ही आणि सेकंड वन कन्सिस्टन्सी. भाईसाब कन्सिस्टंट हा वर्ड तुमच्या आयुष्यात तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट एकदम मनापासून त्याच्यामध्ये एकदम जीव प्राण टाकून एकदम कंटिन्यू करत असाल. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तर टाइम लिमिट. म्हणजे मला एकदम वेळेवर गोष्ट कोणत्या केल्या पाहिजे, कशा झाल्या पाहिजेत, हे सुद्धा मला व्लॉगिंग पासून शिकायला भेटलंय गाईज. कारण खूपदा माझ्यासोबत असं होतं आणि मी सांगायला खूप एक्साइटेड असेल तुम्हाला ते इतके सारे माझे एक्सपिरियन्स, बट सध्या नाही. आपण त्या विषयावर निवांत बोलूयात. बरं, तर असं बोलायला लागले म्हणजे की आपला डेली व्लॉग जातो. सो तुम्ही बघितलेच असेल आज मी काय-काय केलं असेल. सो भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय. गुड नाईट.